सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री मात्रे नमः. नमस्कार. आपल्या सनातन हिंदू धर्मात नवरात्रीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. तुम्हा आम्हा सर्वांना चैत्र आणि शारदीय नवरात्रीबद्दल माहिती आहेच, परंतु वर्षात अशा अजून 2 नवरात्री येतात ज्या अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त स्वरूपात असतात. त्यातीलच एक म्हणजे माघ गुप्त नवरात्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गुप्त नवरात्रीचे महत्व आणि या काळात श्री नाथ कृपा ज्योतिष कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष अनुष्ठानाबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रहो, गुप्त या शब्दाचा अर्थच आहे गुह्य, लपलेले. ही नवरात्री बाह्य देखाव्यापेक्षा आंतरिक शक्ती आणि साधनेसाठी ओळखली जाते. माघ महिन्यात येणारी ही नवरात्री प्रामुख्याने दशमहाविद्यांच्या उपासनेसाठी साजरी केली जाते. या काळात देवी उपासना अत्यंत शीघ्र फळ देणारी मानली जाते. असे म्हणतात की ज्या इच्छा किंवा समस्या सामान्य उपायांनी सुटत नाहीत, त्या गुप्त नवरात्रीत केलेल्या साधनेने मार्गी लागतात. अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी, शत्रुपीडा निवारण करण्यासाठी आणि जीवनामध्ये निरंतर सुख समृद्धी प्राप्तीसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. या गुप्त नवरात्रीत देवी उपासनेचे महत्व काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला मार्कंडेय पुराणाचा आधार घ्यावा लागेल. मार्कंडेय पुराणाअंतर्गत श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची सुरुवातच एका महत्वपूर्ण अशा कथेने होते. फार वर्षांपूर्वी सुरत नावाचा एक राजा होऊन गेला, ज्याचे राज्य त्याच्या शत्रूंनी आणि मंत्र्यांनी कपटाने हिरावून घेतले. तर दुसरीकडे समाधी नावाचा एक वैश्य व्यापारी होता, ज्याने अपार कष्ट करून धन कमावले, परंतु त्याच्याच लोभी पत्नी आणि मुलांनी त्याला घरातून हाकलून दिले. हे दोघेही दुःखी अवस्थेत मेधा ऋषींच्या आश्रमात भेटले. त्यांना प्रश्न पडला की ज्यांनी आम्हाला त्रास दिला तरीही आमचे मन त्यांच्यातच का अडकले आहे, आमचे दुःख कसे दूर होईल. तेव्हा मेधा ऋषींनी त्यांना महामाया जगदंबेचे महत्व सांगितले. ऋषी म्हणाले, मनुष्याला मोहात पाडणारी आणि त्याला या मोहातून मुक्त करून सुखाची प्राप्ती करून देणारी तीच भगवती आहे. ऋषींच्या मार्गदर्शनाखाली राजा सुरथ आणि समाधी वैश्य यांनी नदीच्या किनारी जाऊन मातीच्या मूर्ती बनवली आणि तिच्या समोर कठोर साधना केली. काही संदर्भानुसार ही साधना वसंत आणि गुप्त नवरात्रीच्या काळात केली गेली आहे. याचा परिणाम काय झाला? देवी प्रसन्न झाली. राजा सुरथाला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले आणि पुढील जन्मी तो सावर्णी म्हणून आशीर्वाद देखील त्याला मिळाला. सोबतच समाधी वैश्याला, ज्याला संसाराची आसक्ती नव्हती, त्याला देवीने तत्वज्ञान आणि मोक्ष प्रदान केला. मित्रहो, जर राजा सुरताचे गेलेले राज्य म्हणजेच आजच्या काळात नोकरी, सत्ता, व्यवसाय आणि समाधी वैश्याचे हिरावलेले कौटुंबिक सुख देवीच्या उपासनेने पूर्ववत होऊ शकते किंवा मनाला शांती मिळू शकते, तर तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील. हीच ती वेळ आहे आणि तोच हा श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा मार्ग आहे, जो आम्ही तुमच्यासाठी या गुप्त नवरात्रीच्या निमित्ताने घेऊन आलो आहोत. ही संधी साधून सर्व भक्तांच्या कल्याणासाठी आपल्या श्री नाथ कृपा ज्योतिष कार्यालयामार्फत या गुप्त नवरात्रीच्या पवित्र काळामध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठ पठणाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे ज्याच्या पठणाने साक्षात श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती मातेची असीम कृपा प्राप्त होते. जे देवी भक्त वेळेअभावी, इतर कारणांमुळे, प्रबळ इच्छा असून देखील स्वतः घरी पाठ करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही स्वतः संकल्प सोडून हे पाठ पूर्ण करणार आहोत. तुमच्या परिवाराच्या नावाने हे पाठ शास्त्रोक्त पद्धतीने केले जातील. त्यामुळे ज्या दुर्गा भक्तांना या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवायचा आहे किंवा ज्यांना आपल्या नावाने दुर्गा सप्तशतीचे पाठ करून घ्यायचे आहेत, त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. या गुप्त नवरात्रीत भगवती देवीची कृपा संपादन करण्याची ही सुवर्ण संधी कुणीही सोडू नका. संपर्क करा श्री नाथ कृपा ज्योतिष कार्यालय, 79 722 39 818, श्री क्षेत्र पैठण, छत्रपती संभाजीनगर. जगदंबा मातेचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना. हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. शुभम भवतु. जय माता दी.